लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। सध्या उन्हाळा वाढत असला तरी आंब्याची आवक देखील तेवढीच वाढलेली आहे। सगळीकडे बाजारपेठेमध्ये आंबे पाहायला मिळतात। आंब्याचा सीझन आता सुरू झाल्यानं चोपडा शहरातील बाजारात विविध प्रकारचे आंबे विक्रीसाठी दाखल झाले आहेत। रस्त्यावर ठिकठिकाणी आंब्याच्या हातगाड्या लागलेल्या आहेत। अक्षय तृतीया हा सण मे मध्ये असल्याने एप्रिलमध्ये आंबे दाखल झाले आहेत। आता आंब्याला 100 रुपये 120 रुपये असा भाव आहे, परंतु येणाऱ्या काही दिवसात आंब्याची आवक वाढेल त्याप्रमाणे आंब्याचे भावात देखील कमी होतील। चोपडा शहरामध्ये विक्रीसाठी बदाम, हापूस, केसरी, राजापुरी, गुजरात केसरी, राजापुरी बदाम असे आंब्याचे प्रकार विक्रीसाठी दाखल झालेले आहेत। आम हमारे पास बादाम है, लालपटा है, शाही गुलाब है, केसर है, हापूस है, अम्रपाली है, 7-8 वैरायटी के आम है। भाव क्या चालू है? बादाम का चल रहा है 100 रुपये, 80 रुपये, 120 रुपये, 3-4 क्वालिटी का आम रहता है। केसर का चल रहा है 140 रुपये, 150 रुपये, बढ़िया क्वालिटी का आम है। आने वाले दिन में भाव कम हो सकता है। अभी तो अकाजी के बाद में तो आम के रेट तो कम हो जाते हैं ना, आवक जैसी जैसी बढ़ती वैसा रेट कम होता है। आमों की अभी आवक बढ़ रही है, तरह तरह के आम आ रहे हैं। अभी लंगड़ा है, ये बादाम है, केसर है, लाल पट्टा है और हापूस भी आया है। अभी आने वाले दिन में और आवक बढ़ सकती है। हाँ जी, आप बढ़ सकती है, भाव भी कम हो सकता है। फिर कम होंगे ना भाव, अकाजी तक के कम होंगे भाव। तो ग्राहक अभी कौन सा आम को पसंद है? अभी बादाम ज्यादा ले रहा है ग्राहक, बादाम और केसर। सीजन कैसा है, क्या भाव है, कौन सा वैरायटी सर? एक बादाम है और बैंगन की केसर है और लाल बाग है और हापूस की मार्केट में आ गया अभी। तो अब क्या है इसका भाव बादाम का 100 रुपये, केसर का 120 रुपये, लाल बाग का 100 रुपये किलो। आने वाले दिन में और कम होगी? हाँ, कम होने की आशा है, आवक बढ़ेगी। हाँ जी, आवक बढ़ेगी भी अकाजी के हिसाब से। तो ये साल माल सही है मगर अकाजी लेट होगी। अकाजी लेट होने की आम की आप बराबर टाइम पे आ जाएगा। जी हाँ, जी हाँ, आम टाइम पर। ग्राहक के जो पसंद है तो कौन सा आम को है? ग्राहक को सबसे ज़्यादा बादाम पसंद है, सबसे बेस्ट क्वालिटी बादाम। हाँ, इसके साथ आम नहीं आता खाने का। हाँ, बेस्ट क्वालिटी। क्या नाम है? कुठले आम आहे? आमच्याकडे हापूस आंबे, केसर आंबे, बदामी आंबे, राजापुरी आंबे, साऊथ केसर आहे, गुजरात केसर आहे, दशरी आहे आणि राजापुरी बदाम आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये आवक वाढेल? हा, आवक भरपूर वाढेल आणि भाव बी आता कमी होऊन जाईल। आकाजी नंतर स्वस्त होऊन जाईल। आतापर्यंत थोडा महाग होते, आता हळूहळू कमी होत आहे भाव। आता काय भाव? आता ते बादामी आंबे 100 ते 80 पर्यंत आहे आणि ते हापूस आंबे 500 रुपये आणि किलो प्रमाणे 200 रुपये राहतात आणि जे गुजरात केसर आहे ते 140 आहे आणि जे साऊथचा केसर आहे ते 100 आहे आणि लाल बागवाले आहे ते 100 रुपये, 120 रुपये। ग्राहक जे कुठल्या आंब्याला पसंती करतात? आपले चोपड्यामध्ये तालुक्यामध्ये फक्त बदाम आंबे प्रसिद्ध असतात, ते जास्त विकतात आणि बाकी जे कमी लोक राहतात ते केसर किंवा हापूस, नामवंत आंबे लोक, जास्त आंबे लोक बदामी खातात। आता या आंब्याचा सीझन लागल्यामुळे लहान पोरांपासून घरापर्यंत सगळ्यांनाच आंबे आवडतात आणि त्यामुळे जरी 100 रुपये किलो असला तरी सुद्धा मुलं आणि आंब्याचा रस खाणं या आंब्याचं सीझन असल्यामुळे प्रत्येकाला वाटतंय आणि म्हणून जरी थोडासा महाग वाटत असला तरी सुद्धा 100 रुपये किलोने घेतं। वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आगमन झालेलं आहे। हां, आपण कुठल्या बदाम आणि केसरला जास्त करून प्रत्येक जण प्राधान्य देतो आणि त्यातल्या त्यात बदामचा भाव पण लोकांना परवडणारा वाटतो। केसर किंवा इतर जे आंबे आहेत तर त्यांचा भाव थोडा जास्त वाटतो बाकीच्यांना। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत। पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24।